गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे नागपूरच्या नागनदी आणि पोहरा नदीला पूर आला आहे। दक्षिण नागपुरातून वाहणाऱ्या पोहरा नदीच्या पुरामुळे पुराचे पाणी हे परिसरातील वस्त्यांमध्ये शिरल्यामुळे काही घरांमध्ये नुकसान झाले आहे। पोहरा नदीचे पाणी घराभोवती वाढल्याने 12 लोकांना महानगरपालिकेच्या अग्निशमन आणि आपत्कालीन मदत विभागाकडून रेस्क्यू करण्यात आलं। बोटीच्या माध्यमातून 12 लोकांचे रेस्क्यू करण्यात आलं। पावसाचा जोर कमी झाला असला तरी पोहरा नदीच्या प्रवाहात पाणी दुथडी वाहत आहे। दक्षिण नागपूरच्या पिपळा नदीला देखील पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। नागपुरात सध्या पावसाची परिस्थिती आपण बघू शकतो। आता आपण नरेंद्रनगर परिसराच्या भागात आहोत आणि इथे देखील बघू शकतो की पाणी प्रचंड प्रमाणात साचलेलं आहे। लोकांना इथे जाण्यायेण्याला अत्यंत अडथळा होत आहे, कारण वाहतुकी जी आहे ती पूर्णपणे कोंडी झालेली आहे। वाहतूक विस्कळीत झालेली आहे। इथे लोकांचं जाणं येणं बंद करण्यात आलेलं आहे। अशाच प्रकारची परिस्थिती जी आहे ती आजूबाजूच्या परिसरात आहे, कारण इकडून वर्धा रोडला जाण्यासाठी जो ब्रिजचा मार्ग आहे तो देखील बंद करण्यात आलेला आहे, कारण ब्रिजमध्ये जे आहे ते प्रचंड प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे ब्रिजची देखील वाहतूक बंद करण्यात आली। आपण बघू शकता की मागील 2 दिवसांपासून झालेल्या पाण्यामुळे जे आहेत ते लोकांना प्रचंड प्रमाणात मनस्ताप सहन करून घ्यावा लागतो। नागपूरमध्ये मागच्या 2 दिवसांपासून पावसाचा सततधारा सुरू आहे। महाराष्ट्रात यंदा पाऊस 5 ते 6 दिवसाआधीच दाखल झाला। मात्र विदर्भामध्ये 20 जून रोजी पाऊस सक्रिय होणार अशी अपेक्षा होती, मात्र तो तेव्हा झाला नसल्यामुळे आता 6 जुलैपासून विदर्भात अखेर पावसाची वाट संपली आहे। आता मागच्या 2 दिवसापासून सततधारा पाऊस सुरू आहे। या 2 दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना अडचण येत आहे। कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत। विदर्भामध्ये आता मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना, शेतांमध्ये जाणाऱ्या मजुरांना देखील या पावसाचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। खुल्या भूखंडांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे। नरेंद्रनगर भागात रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेली आहे। नागपूरच्या मनीषनगर भागात तयार झालेले दोन्ही अंडरपास ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे। त्यामुळे बेसा, पिपळा आणि मनीषनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना वर्धा रोडकडे जाण्यास प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। नागपूरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे। या मुसळधार पावसामुळे सध्या नागपूरची जनता सुखकर झालेली आहे। नागपूरमध्ये मार्च, एप्रिल, मे, जून असे 4 महिने मोठ्या प्रमाणात ऊन तापत असते आणि जुलैचा महिना लागल्यानंतरही पाऊस न आल्यामुळं नागपूरच्या नागरिकांना उकाडा जाणवत होता। या उकाड्यामध्ये त्रस्त झालेल्या नागरिकांना गेल्या 24 तासापासून जो पाऊस सुरू आहे त्यामुळं अत्यंत आनंद झालेला आहे। सुखद असा वातावरण निर्माण झालेला आहे आणि या पावसाचा आनंद लहान मंडळीच नाही तर थोर मोठे देखील घेत आहेत। आपल्याला माहीत असेल की पावसात कोणाला भिजायला आवडत नाही, सर्वांनाच आवडतं आणि पावसामध्ये शाळेला सुट्टी मिळावी म्हणून लहान मुलं देखील आग्रह करत असतात। म्हणूनच आपल्याला लहानपणी एक कविता शिकवण्यात आली होती, सांग सांग भोलेनाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय। अगदी असंच आल्हाददायी वातावरण निर्माण झालेलं आहे। रस्त्यावर साचलेलं पाणी काढताना सफाई कर्मचाऱ्यांची प्रचंड तारांबळ उडल्याचं चित्र सध्या नागपुरात सर्वत्र बघायला मिळतंय। अजून 2 दिवस पाऊस अशाच प्रमाणात आल्यास सर्व नदी नाले फुटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय। आपण इथे बघत असलेला हा जो नाला आहे तो पिपळा फाट्याचा नाला आहे, जो मागच्या वर्षी तुडुंबप्रमाणे इथे पूर आलेला होता मोठ्या प्रमाणात आणि तिचं आजूबाजूचं जे जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं होतं। मागील 2 दिवसात नागपुरात जे आहे ते पाऊस जो आहे तो सतत पडत आहे, त्यामुळे आजूबाजूचे जे नाले आहेत ते प्रचंड प्रमाणात भरलेले आहेत। सध्याची आपण परिस्थिती बघून तर हा नाला जो आहे तो पूर्णपणे भरलेला आहे। त्यामुळे या नाल्याला देखील पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। अजून 1-2 दिवस अशाच प्रकारचा पाऊस पडत असल्यास हा नाला देखील फुटेल अशा प्रकारची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। त्यामुळे आजूबाजूच्या गावच्या लोकांना जे आहे ते सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट,
तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। यूथ फोर्स सिक्योरिटी एकेडमी, जहां पर सुरक्षा गार्ड्स को एक्सपर्ट द्वारा तैयार किया गया है। रेगुलर फिटनेस के साथ ही उन्हें सुरक्षा और आगजनी के खतरों से लड़ने के जौहर भी सिखाए जाते हैं। हमारे यहाँ सभी सुरक्षा गार्ड्स का बैकग्राउंड चेक करके ही उन्हें एकेडमी में भर्ती कराया जाता है। शिफ्ट वाइज ड्यूटी होने से प्रॉपर्टी ओनर को चिंता करने की जरूरत नहीं होती। साथ ही हमारे पास इमरजेंसी बैकअप टीम भी तैयार है। इंडस्ट्रीज, रेसिडेंशियल सोसाइटी, कमर्शियल शॉप्स एंड मॉल, इवेंट या फिर VIP प्रोटेक्शन, हर क्षेत्र में हमारे गार्ड काबिलियत के साथ डटे हैं। दोस्तों, सुरक्षा आपकी, संकल्प हमारा। संपर्क करें 9422 313968।